महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिरड गाव अनेक समस्यांच्या विळख्यात। हदगाव तालुक्यातील शिरड ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून गावातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे। सुमारे 4600 लोकसंख्या आणि 700हून अधिक कुटुंबे असलेल्या या गावात स्वच्छता, रस्ते, नाल्या आणि पाणी पुरवठा या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत। गावात स्वच्छतेसाठी खरेदी करण्यात आलेले 205 डस्टबिन मागील 8 महिन्यांपासून वापराविना पडून आहेत। घरांची संख्या जास्त असल्याने सर्व कुटुंबांना डस्टबिन पुरवता येणार नाहीत, या कारणास्तव त्यांचे वाटप करण्यात आलेले नाही। ग्रामसेवक राहुल गिरबिडे यांच्या माहितीनुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापन शेडचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित निधीतून ओला व सुका कचरा डस्टबिन वापराविना रस्त्याची दुरावस्था वेगळा ठेवण्यासाठी डस्टबिन खरेदी करण्यात आले होते। मात्र ग्रामपंचायतीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असल्याने आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या आणि उर्वरित डस्टबिन खरेदी प्रक्रिया थांबली। दरम्यान उपलब्ध डस्टबिनचा वापर सुरू न झाल्याने घंटागाडी बंद आणि घनकचरा संकलन, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष। ग्रामस्थातून नाराजी, स्वच्छता व्यवस्थेचा मूळ उद्देशच अपूर्ण राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यातच कचरा संकलनासाठी असलेली घंटागाडी बंद असल्याने घराघरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे। परिणामी गावात अस्वच्छता वाढत आहे। सांडपाणी थेट रस्त्यावर, पाणी पुरवठा अनियमित। या समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी। गावातील अनेक भागात पुरेशा नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। तसेच नळाला नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून प्रशासक राज सुरू असतानाही या समस्या अधिक गंभीर होत आहेत। त्यामुळे नाल्या, रस्ते, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने ठोस कृती आराखडा तयार करून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी देवानंद महाजन, नांदेड। तर नमस्कार मित्रांनो, मी कैलास पांडुरंग गारुळे, माझं गाव शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मित्रांनो, ही आहे आमची ग्रामपंचायत आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की गेल्या कित्येक निवडणुका झाल्या, पण आमच्या गावाचा रस्ता अजून झालेला नाही। पाण्याची समस्या आहे, नळाची समस्या आहे, टायमावर पाणी येत नाही आणि एवढी बिकट परिस्थिती आहे आमच्या गावातली। जागोजागी खड्डे, हे दृश्य पाहू शकता तुम्ही। पूर्ण गावाचं दृश्य आहे। अख्ख्या गावामध्ये रस्ता म्हणजे कुठंच झालेला नाही, एवढा त्रास व्हायला आमच्या गावकरी लोकांना। आमचे नेते काय आणि ग्रामस्थ एवढे हैराण आहेत। तर मी आमदार, खासदार साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या गावातले जे कामं आहेत ते आमचे कामं पूर्ण करावं, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। ग्रामसभा होत नाही या गावामध्ये, काय करायचं? त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व नेत्याने या गावची जराशी सविस्तर चौकशी करू, न्याय द्यावा। आमदार, खासदार साहेबांना मी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। जय जवान, जय किसान। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।